की मुळात या कायद्याचा उद्देश त्यांनी जो सांगितलेला तो काय आहे की देवस्थानांना ज्या ज्या जमिनी आतापर्यंत इनाम वर्ग 3 मध्ये देण्यात आलेले आहेत याचा उद्देश काय असतो की देवस्थानांचा जो रोजचा नित्यकर्म पूजा कर्म असेल, देवस्थानांचं अन्नछात्र असेल, देवस्थानांची गोशाळा असेल, गुरुकुल असेल, अशा ज्या सगळ्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था चालण्यासाठी तत्कालीन राजे महाराजे जे आहेत, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशवे असतील किंवा अन्य शासक असतील, यांनी या जमिनी देवस्थानांसाठी दिलेल्या आहेत. या शेकडो एकर जमिनी आहेत, म्हणजे 4.5 लाख हेक्टर जमिनी महाराष्ट्रात आहेत असं महसूल मंत्र्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, एवढ्या सगळ्या जमिनी जरी असल्या तरी या सगळ्या जमिनींचा उद्देश हा मंदिरांचा कारभार व्यवस्थित चालावा या दृष्टीने त्यापैकी काही जमिनी या वहिवाटदारांना वहिवाटण्यासाठी दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ मंदिरात कोणीतरी पुजारी आहे, मग पुजारी असेल, गुरव समाज असेल, गोसावी समाज असेल, अन्य कुठल्याही समाजाचे पुजारी असतील, हे सगळे त्या ठिकाणी त्यांची सेवा देतात. त्या मोबदल्यामध्ये त्यांना आतापर्यंत देवस्थानांचा नियम काय होता किंवा आहे रादर आतापर्यंत की त्या मोबदल्यात त्यांना 2 एकर 5 एकर 10 एकर जमीन ही वहिवाटण्यासाठी दिली जाते. त्या 2-3 उद्देश असतात. प्रमुख उद्देश हा असतो की त्यांनी त्या मोबदल्यात जमीन वहिवाटण्याच्या मोबदल्यात देवस्थानांना सेवा दिली पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालला पाहिजे. मग कोणी देवस्थानांना रोज त्या देवळामध्ये देवाचा नैवेद्य सकाळ संध्याकाळ बनवतायत, कोणी पालखीचे मानकरी असेल, कोणी त्या ठिकाणी घंटा वाजवण्यासाठी येत असेल, कोणी उत्सवाचा मानकरी असेल, अशा अनेकांसाठी या जमिनी दिलेल्या आहेत. आणि असं असताना कुठलीही आपत्कालीन स्थिती नसताना या जमिनी ज्या आहेत ह्या डायरेक्टली वहिवाटदारांच्या नावे कशा करू देतात? वहिवाटदार असतील, कुळं असतील, मिरासदार असतील आणि कोणी असेल, मुळात महाराष्ट्रातला सध्याचा सार्वजनिक ट्रस्ट ऍक्ट 1950चा जो आहे, चॅरिटी ऍक्ट ज्याला म्हटलं जातं, त्याच्या अनुषंगाने जर पाहिलं तर देवस्थानांना ज्या इनामी जमिनी देण्यात आलेल्या आहेत त्या कुठल्याही प्रकारे हस्तांतरित होऊ शकत नाहीत, अहस्तांतरणीय असतात. त्याच्यावर अवैध बांधकाम करता येत नाही, अतिक्रमण करता येत नाही, त्या विकता येत नाहीत. हा नियम ऑलरेडी कायदा आहे असा. बरं, अशा प्रकारचे 8-10 न्यायनिवाडे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे, की यामध्ये अशा प्रकारे देवस्थानांच्या जमिनींचं संरक्षण करणं हे त्या राज्य सरकाराचं आणि केंद्र सरकाराची जबाबदारी आहे, किंबहुना न्यायालयाचं सुद्धा हे कर्तव्य असं स्पष्टपणे मेन्शन करण्यात आलेलं आहे. मग असं असताना काही 2-4 घटना असतील, काहीतरी त्यांच्या समोर आला, मला माहित नाही याच्यामध्ये, परंतु मग ह्या डायरेक्टली वहिवाटदारांच्या नावावर करणं म्हणजे मंदिरांच्या मालकी हक्कावरतीच गदा आणण्यासारखं आहे. बरं, कुठलाही कायदा ज्यावेळेस आणला जातो त्यावेळेस आमच्याकडे काय सांगितलं जातं की देश संविधानानुसार चालतोय, तर इक्वॅलिटी आहे, समानता आहे सगळीकडं. या कायद्याचं प्रारूप तयार झालं, या प्रारूपामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की हा कायदा वक्फ बोर्डच्या जमिनींसाठी लागू होणार नाही. हा कुठला न्याय? म्हणजे त्याच्या जमिनी मात्र तुम्ही संरक्षित करता आहात आणि देवस्थानांच्या शेकडो एकर जमिनी या मात्र विकायला काढलेल्या आहेत. अजब कारभार कुठून चाललाय हा? त्यामुळे या संदर्भात महाराष्ट्रातली लाखो जी मंदिरं आहेत यांनी या गोष्टीला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, याला विरोध करायला सुरुवात केलेली आहे. हा कायदा मागं घ्यावा ही मागणी केलेली आहे, हा कायदा रद्द करावा ही मागणी केलेली आहे. आणि या दृष्टीने आणखीन एक 2-3 गोष्टी या ठिकाणी सांगतो की या संदर्भात उद्या या देवस्थानांच्या जमिनींची मालकी वहिवाटदारांच्या नावे करायची आहे, तर त्याचा रेट कोण ठरवणार? मार्केट रेट प्रमाणे नसणार, मग जिल्हाधिकारी ठरवणार. बरं, या देवस्थानांच्या जमिनी ज्या आहेत या जर समजा उद्या कुठल्याही वहिवाटदारांच्या नावे करून टाकल्या, मग देवस्थानांचा सध्याचा कारभार चालतोय त्याच्याविषयी काय? त्याच्याविषयी कुठेही सुस्पष्टता नाहीये, त्याच्याविषयी कुठेही त्या प्रारूपात मसुद्यामध्ये उल्लेख नाहीये. मग देवस्थान अशीच राहणार, एखाद्या वहिवाटदाराच्या नावे करून दिली समजा 5-10 एकर जमीन आणि त्यांनी उद्या हात वर केले की नाही आजपासून मी बंद करणार, आता माझ्या मालकीची जमीन झाली, याला जबाबदार कोण? या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी विचार सरकारनं करणं अपेक्षित आहे. मंदिरं ह्याला उगाच विरोध करण्यासाठी विरोध नाही करत आहे. आणि जर एवढ्याच प्रकारे सरकारला विचार करायचा असेल तर आमचं स्पष्टपणे म्हणणं आहे, वक्फ बोर्डकडे महाराष्ट्रामध्ये 1 लाख एकर जमीन आहे, देशामध्ये 39 लाख एकर जमीन आहे. यातली जमीन काढावी आणि त्या वहिवाटदारांना आणि कोणाला द्यायची त्यांना द्यावी, परंतु मंदिरांच्या जमिनीला हात लावता कामा नये ही स्पष्टपणे भूमिका आपण या ठिकाणी घेतली आणि या पद्धतीने आपण सर्वांपर्यंत सांगतो आहोत. आणखीन एक महत्वाचा मुद्दा की या इनाम जमिनींचा मालक देव असतो, देवाला व्यक्ती मानलेले, जिवंत मानलेले कायद्यानुसार, आणि देव त्याचा मालक असतो. ज्या ठिकाणी देवस्थान रजिस्टर्ड आहे ती देवस्थान कमिटी आणि देव त्याचा मालक असतो. मुळात त्या जमिनींसंदर्भात तुम्ही निर्णय घेताय, कायदा आणताय,
या ठिकाणी अष्टविनायकाचे सगळे प्रतिनिधी बसलेत. मी स्वतः महाराष्ट्र मंदिर महासंघाचं प्रतिनिधित्व करतो. हा 17,000 आपल्याशी मंदिरं जोडलेली आहेत. एकाही मंदिराने आपल्याला सांगितलं नाही की सरकारकडनं कुठली पूर्वसूचना आली आहे, कुठली नोटीस आली आहे, आमच्यावर बैठक घेतली आहे. फक्त एका बाजूचं कुठलं तरी ऐकून घेणार आणि मग लगेच कायद्याचं प्रारूप तयार होतं आणि घोषणा केली जाते की जुलैच्या अधिवेशनात कायदा आणला जातो. हे अत्यंत क्लेशदायी आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या या सर्व मंदिरांचा याला विरोध असणं तितकंच संयुक्तिक आहे. आज या संदर्भात हा प्रस्तावित कायदा सरकारनं मागे घ्यावा म्हणून महाराष्ट्रातले अनेक सगळे मंदिरं याला विरोध करतात. महत्वाचा मुद्दा आणखीन एक सांगतो. मंदिरांचं काय नुकसान याच्यामध्ये? मंदिर जर भूमिहीन झालं तर काय करणार उद्या? या संदर्भात आत्ताची मंदिरांची जी भूमी आहे, देवस्थानांची इनाम जमिनी, सरकारला उद्या एखादं धरण बांधायचंय, रस्ता करायचा, विकास कामं करायची आहेत, या सगळ्या जमिनींच्या बाबतीत सरकार ठरवेल तो नियम होणार. बरं, ज्या जमिनी एखाद्या देवस्थानाच्या, उदाहरणार्थ ओझर देवस्थान आहे अष्टविनायकापैकी, त्यांना समजा 50 एकर जमीन आहे त्यांची, त्यातली वहिवाटण्यासाठी त्यांनी 30 एकर जमीन दिलेली आणि उरलेली 20 एकर जमीन आहे. आतापर्यंतच्या रूलनुसार, कायद्यानुसार या 20 एकर जमिनी संदर्भात काही निर्णय घ्यायचा असेल तो रूल असा होता की चॅरिटी कमिशनर ऑफिसची पूर्ण परवानगी काढावी लागते. एकदम रिअर मधल्या रिअर केसमध्ये या जमिनी विकण्यासाठीची परमिशन असायची. अगदी 0.1%. अगदीच आवश्यकता आहे काहीतरी. तर आता या कायद्यानुसार होणार काय की वहिवाटदारांची जमीन तर त्यांच्या नावावर होऊन जाईल, पण उरलेली जी देवस्थानांची जमीन आहे जी वहिवाटदारांना दिलेली नाहीये, या जमिनींचा निर्णय सुद्धा सरकार घेणार. त्याचा रेट सरकार ठरवणार. ती जमीन विकल्यानंतर ती सगळे पैसे सरकारकडे जमा होणार आणि मग देवस्थानांकडे जमा होणार. पण ते जमा होणार का नाही होणार हे पण त्या कायद्यात सुस्पष्ट नाहीये. आज वक्फ बोर्डची याची तुलना जर केली तर वक्फ बोर्डच्या बाबतीत अतिशय व्यवस्थितरित्या नियोजन केलेलं आहे. त्या जमिनी संरक्षित होतील, त्याची पूर्ण स्वायत्तता वक्फ बोर्डकडे असेल. त्या संदर्भात जर अतिक्रमण झालं, विशेष बाब आहे, नोट करू शकता तुम्ही की वक्फ बोर्डच्या कुठल्याही जमिनीवरती अतिक्रमण झालं तर सरकारच्या यंत्रणांनी स्वतःच्या खर्चाने सरकारी यंत्रणा वापरून ते अतिक्रमण काढायचे, ती जागा मुक्त करून वक्फ बोर्डच्या ताब्यात द्यायची. आणि उद्या एखाद्या मंदिराच्या जागेवर जर अतिक्रमण झालेलं असेल तर हे मात्र त्या मंदिराने काढायचं, खर्च मंदिराने करायचा. या उरलेल्या जमिनी सुद्धा उद्या जर रेट ठरवायचा झाला तर तो अधिकार मंदिरांना नाहीये. मंदिरांच्या मालकांनाच अधिकार दिलेला नाही या कायद्यानुसार की त्यांनी काहीतरी रेट ठरवला पाहिजे, त्याचं काहीतरी मूल्य ठरवलं पाहिजे. हे सगळं सरकार आणि जिल्हाधिकारी ठरवणार आहेत. जिल्हाधिकारी उद्या हे ठरवत असताना जिल्हाधिकाऱ्यांना कुठला धर्माचं ज्ञान आहे, कुठली कायद्याची माहिती आहे, धर्माची शास्त्राची माहिती आहे, हे कसे ठरवणार? त्यांच्या अभ्यासक्रमात आहे का हे? आणि दुसरा मुद्दा राहतो की या सरकार या सगळ्यांमधनं कुठेतरी मंदिर सरकारीकरण घेण्याच्या टप्प्याकडे हे चाललंय का? महाराष्ट्रातली जी जी सरकारीकरण झालेली मंदिरं आहेत, शिर्डीचं मंदिर आहे, पंढरपूरचं मंदिर आहे, महालक्ष्मी देवस्थान जे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती म्हणतो त्याच्या अंतर्गत 3067 मंदिरे येतात. त्यानंतर सिद्धिविनायक आहे, तुळजापूरचं देवस्थान आहे. एक फक्त उदाहरण सांगतो की महालक्ष्मी देवस्थान जी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आहे याच्या अंतर्गत 3067 मंदिरे येतात. 2015ला आपण एक आंदोलन सुरू केलं होतं. 16,000 एकर जमीन माहितीच्या अधिकारात आपल्याला मिळाली. आज 2026 आहे, मधला सगळा लढा आपण दिला, फॉलोअप घेतला, 4 तहसील लेवलचे अधिकारी सरकारने नेमले, 6 कोटीची तरतूद केली त्या गोष्टीसाठी जी आवश्यकता नसताना सुद्धा पूर्वी. आणि आता झालंय असं की या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप केल्यानंतर 28,500 एकर जमीन ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ऑन रेकॉर्ड आलेली. आता ह्या इनामी जमिनी ज्या आहेत ह्या इनामी जमिनी सरकार वहिवाटदारांच्या नावे. नमस्कार, मी केशव विद्वंस, विश्वस्त चिंचवड देवस्थान ट्रस्ट. आज आम्ही अष्टविनायक मंदिरांचे सर्व विश्वस्त प्रतिनिधी एकत्र जमलेलो आहोत. याचं कारण आहे की महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा जो काही कायदा हा आणला जात आहे त्याचं प्रारूप जे प्रसिद्ध करण्यात आलं त्या सर्वांचा अभ्यास करून हा संपूर्णपणे येणारा कायदा हे महाराष्ट्रातील प्रत्येक देवस्थानांचं त्यांच्या असलेल्या इनाम वर्ग जमिनींबाबतचा हक्क हे पूर्णपणे समूळ नष्ट करणारा आहे. आणि या सर्व गोष्टींच्या विरोधासाठी हे सरकार जे आहे केंद्रातील असो या राज्य शासनातील असो हे हिंदुत्ववादी विचारांचं असणारं सरकार अशा प्रकारे कसं काय विचार करू शकतं हे नक्कीच आम्हाला धक्कादायक आहे. आणि मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमचा हा जो मागणी आहे ती आम्ही सरकारला करतो की हा कायदा त्वरित मागे घ्यावा आणि या सर्व देवस्थानांच्या इनाम जमिनी ह्या त्या त्या ठिकाणच्या भूमाफिया किंवा इतर सर्व लोकांपासून वाचण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये अँटी ग्रॅबिंग लँड
अशा प्रकारचा विचार करून कायदा आणण्यात यावा आणि संपूर्णपणे या ज्या जमिनी आहेत जेणेकरून ही मंदिरं, ही देवस्थानं, ही संस्थानं ही भरभक्कमपणे उभे राहतील आणि त्यांचं कार्य वाढीस लागेल असं महाराष्ट्र सरकारने आम्हाला मदत करावी अशी विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी जितेंद्र गद्रे, अध्यक्ष मल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पाली. आत्ता जो राज्य सरकार महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 असा प्रस्तावित कायदा आणतोय, त्याचा मसुदा मी माझ्या विश्वस्त मंडळींनी सगळ्यांनी अभ्यासलेला आहे. आमची महाराष्ट्रातल्या अष्टविनायक विकास समिती आहे, त्या समितीत सुद्धा आम्ही याविषयी चर्चा केली आणि आज पत्रकार परिषद झाली. पण हा कायदा यातनं देवस्थानाचंच नाव सातबारा उतार्यावरून जाणार आहे. तर आमची मागणी अशी आहे की देवस्थान जमीन सातबारा उतार्यावर विक्रीस तहकूब असल्यामुळे देवस्थान जमिनी या अहस्तांतरणीय असाव्या. तसेच देवस्थानात येणारे शेकडो भाविक आहेत, त्यांच्या सोयीसुविधा करण्याकरता वाहनतळं, पार्किंग व्यवस्था, भक्तनिवास व्यवस्था, अन्नछत्र व्यवस्था ह्याकरता देवस्थानांना बरीच जागेची आवश्यकता असते. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाकडे स्वतःच्या मालकीच्या जागा असाव्यात अशी आमची विनंती आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कायदा प्रस्तावित करताना सरकारने विचार करावा, अन्यथा अथवा हा कायदा तहकूबच करावा, हा कायदा आणूच नये अशी आमची मागणी आहे. मूर्ती मोरया. आज पुणे येथे श्री अष्टविनायक मंदिरांचे सर्व विश्वस्त एकत्र आम्ही सर्वजण जमले आहोत. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा जो काही कायदा आणण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यानिमित्ताने जे काही प्रारूप प्रसिद्ध केलं गेलं होतं, त्या सर्व प्रारूप वाचल्यानंतर देवस्थानांच्या बाबतीमध्ये ज्या काही इनाम जमिनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व पुढे पेशवाईच्या काळामध्ये या देवस्थानांना दिल्या गेल्या होत्या, त्यामध्ये देवस्थानचा असलेला हक्क संपूर्णपणे काढून देवस्थानांच्या विरोधात हे असलेलं कटकारस्थान कायद्याच्या माध्यमातून जे काही शासन आणत आहे त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहोत. अशा प्रकारे कायदा जर अस्तित्वात आला तर त्यातून देवस्थानांना असलेली ही इनाम जमीन ही संपूर्णपणे नष्ट होऊन ती सरकारकडे अथवा त्या व्यक्तींकडे कुणाकडे जाऊ शकते व त्याप्रमाणे या संस्थानांचे असलेले अस्तित्व धोक्यात येऊ शकते. त्यामुळे या कायद्यासाठी विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत आणि नक्कीचपणे सरकारने हे कायदा न करता प्रारूप या गोष्टीपासूनच हे मागे घेण्यात यावं. अन्यथा आम्ही संपूर्ण अष्टविनायक मंदिरे त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील इतर मंदिरांना देखील एकत्र करून या प्रक्रियेच्या विरोधात आम्ही उभे राहू व मोठ्या प्रकारे आम्ही याला विरोध करू व नक्कीच आमच्या भाविकांच्या माध्यमातून, आमच्या संस्थेच्या माध्यमातून एक प्रकारे जन आंदोलनाने देखील आम्ही याला विरोध करू. धन्यवाद. नमस्कार, मी बाळकृष्ण चिंतामण गवडे, अध्यक्ष विघ्नर गणपती देवता ट्रस्ट ओझर. शासनाने जो जमिनी संदर्भात कायदा आणि पाहत आहे त्याला विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी येऊ आहे. विरोध यासाठी की ग्रामीण भागात असणारी मंदिरं ही जमिनीच्या उत्पन्नावर चालत असतात. ओझर या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात विकास करायचा प्रयत्न करत असतो. प्रत्यक्षात जमीन कमी असली तरी आम्ही कर्ज काढून जागा उपलब्ध करतोय, जागा वाढवायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यातून करोनासारख्या महामारीच्या काळातसुद्धा आम्ही जे 150 रूम्स त्या ठिकाणी बांधले आहेत, त्या ठिकाणी करोना रुग्णालय उभं केलं होतं. सामाजिक उपक्रम नेहमीच राबवत असतो. त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात एक शाळा चालत असतो आणि त्याचबरोबर एक सामुदायिक विवाहाची चळवळ या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चालत असते. गोरगरिबांचा देवस्थानाचा उपयोग व्हावा हा आमचा नेहमी प्रयत्न असतो. असा प्रयत्न करत असतानाच आपण दुसरीकडून जमीन खरेदी करत असताना आपलीच जमीन जर दुसऱ्यांना द्यावा लागत असेल तर सारखं दुर्दैव आहे. देवाची जमीन देवाच्याच नावावर राहावी, सर्व हक्क देवस्थानच्याच अखत्यारीत असावे अशी आमची मागणी. आणि हा कायदा ताबडतोब रद्द करून देवस्थानची जमीन देवस्थानच्या ताब्यात कशी राहील याचा सरकारने प्रयत्न करावा. अन्यथा देवस्थान बंद पडायची पाळी येईल आणि हिंदू समाजात निश्चित आक्रोश वाढेल असं आम्हाला वाटतं. तरी आम्ही अष्टविनायक म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि अष्टविनायक म्हणूनच मागणी करत आहोत की देवस्थानची जमीन निश्चितपणे देवस्थानला राहील अशा आम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे. जय गणेश.